मन मंदिरा गजर भक्तीचा। उदाहरण सांगतो, एक माणूस आजारी पडला लहाने महाराज, त्याला 2-3 मित्र भेटायला आहे। एक मित्र म्हणला काळजी करू नको, इथं नाही जमलं तर बाहेर देशात जाऊन औषध डॉक्टर आणून वाचवण्याचा प्रयत्न करेल, धीर सोडायचा नाही। त्यानं दुसऱ्या मित्राला विचारलं तू काय करणार? तुम्हाला डॉक्टरची औषधाची जिम्मेदारी याने घेतलेलीच आहे, तेवढं करूनही प्रारब्ध कोणाला चुकलं नाही, बरोबर आहे। आम्ही 10 दिवस, तू जर गेलाच आम्ही 10 दिवस 10वा 13वा सगळं व्यवस्थित पार पाडू। तिसऱ्या वेळी तर तू काय करणार? तुम्हाला दोन्ही कामं ह्याने घेतलेत, फक्त मी एकच करू शकतो, तू मेल्यानंतर पुढचा जन्म घेईपर्यंत मी तुझ्या बरोबर येण्याचं काम करेल। मित्र लक्षात आले नसतील। पहिला मित्र पैसा, वाटेल तेवढे प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न कर। दुसरा मित्र हे भावकी, पिंडदान करणारे, सुतक पाळणारे। तिसरा संघ येणारा मित्र केलेलं पाप किंवा पुण्य, विठ्ठल विठ्ठल आपल्या बरोबर पुढं उपयोगाला काय हे सगळं इथंच आहे हो। बायका पोरं हे सगळा मतलबाचा बाजार आहे। जोवरे चळण गा तोरी म्हणती माझा, मानेतील अन्न थोर दे सुखाच्या काजा, इंद्रिय मावळले आला बागुला जा, कायसा विपरीत झाला तोचे दे, ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकलीती, माय बाप बंधू तोवरी सोयरी, इंद्रिय जोवरी वाहताते। हे सगळं मतलबाचा बाजार आहे महाराज। कोणाचं कोण, काही लोक इंगळे महाराज तुमचं घरचं तर बिघडलेलं दिसते तेव्हा असं बोलतात तुम्ही। आता बिघाडायला तुमचं सुद्धा पण कळत नाही, त्याला मी काय करू? नाही अनुभव घ्यायचा ना। कसं आहे महाराज, सब पैसे के भाई, दिल का साथ, कुणाचंच कोणावर प्रेम नाही। एक मित्राला भेटला, म्हणला सोमवारी औरंगाबादला कोर्टात। म्हणलं का? एका मुलीचं माझं रजिस्टर मॅरेज होणार आहे, आम्ही आईवडिलाच्या विरोधात जाऊन लग्न करणार, आम्ही एकामेकाशिवाय जगू शकत नाहीत। तो म्हणला सोमवारी नाही वेळ, मंगळवारी येतो म्हणला घरी। हे गेलं मंगळवारी घरी। काल किती वाजता झाला कार्यक्रम? म्हणले कोणता? ते लग्नाचा। नाही जमलं मला, ते कालच बिघडलं म्हणला। आणि कसं काय बिघडलं? लई प्रेम होतं त्या मुलीचं माझ्यावर, माझं तिच्यावर प्रेम होतं, पण तिनं कोर्टात गेलं, मला विचारलं बँकेत तुमच्यापाशी किती पैसे आहेत? तिला सांगितलं मी रुपयासुद्धा नाही बा। तसं म्हणलं की तिथूनच आली राव म्हणलं माघारी। तो मित्र म्हणला कुठं गेलं प्रेम? माझं असंच झालं, एका मुलीचं माझं रजिस्टर मॅरेज करायचं ठरवलं, तिनं मला कोर्टात गेलो हेच विचारलं बँकेत तुमच्यापाशी किती पैसे आहेत? मी तिला सांगितलं रुपयासुद्धा नाही, पण आमचे चुलतेच नाही, ह्यांच्या नावानं 25 लाख रुपये आहेत आणि ते आपल्यालाच होणार आहेत। तो म्हणलं मी तसं म्हणलं का तिनं चुलते संगत लग्न लावलं, मी आलो म्हणला माघारी तिथूनच। आता मला सांगा, प्रेम तुमच्यावर काही नाही हो, सगळा मतलबात। ज्याची काळजी, अहो ते सकाळी शहराला पोहायला जातात, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणते? स्विमिंग। हां ऐका दादा पाटील, एका माणसानं बायकून पोरग संग नेलं आणि 100 फूट लांब ठुलं आणि 10 पावलं पुढं जाऊन काळजी करायचं आणि मागं बघायचं आणि बायकोला म्हणायचं हे पुढे येऊ नका बरं का। बायको म्हणते कळते आम्हाला, जातो मी तुमचं। हे 10 पावलं पुढं जाऊन काळजीनं पुन्हा मागं बघायचं, पुढे येऊ नका। बायको म्हणते कळतंय किंवा गेलं, उडी टाकलेली लागलं ना पोहायला, तेवढे ते पोरग म्हणतं आई मी जाऊ का? जाऊ। आई म्हणते नको बाबा, अहो पाणी लय खोल आहे। आणि तो म्हणला पप्पा कसे पोहतात? म्हणले त्यांचा विमा काढायला आहे। आता हे विम्यावर टपलेले गिराईक काय काळजी करतात? तिला वाटतं माहिती मरू दे, मेलं तर विचारला। खरं सांगा, हे आता विम्यावर प्रेम आहे का पप्पावर? अहो काही नाही हो। तुम्हाला सांगू, हे आपल्या शेतकऱ्यापेक्षा नोकरदार लोकांना लवकर कळतं बघा। 1 ते 10 तारखेबद्दल त्याची बायको इतकं पुढं करते, हे करू का ते करू का, कारण पगार घेऊन आलेला असतं। 10 तारखेबद्दल उधाऱ्या देऊन मोकळं झालेलं असतं। 11 तारखेला ह्यानं सांगितलं चहा कर की ग, जरा दमधारा की, मोडशी व्हायली का तुम्हाला? 2च हात आहे जरा, म्हणजे कारण उधाऱ्या देऊन मोकळं झालेलं असतं। 11 आणि 20च्या अंतर, आणि 20च्या पुढं 20 तारखेच्या पुढं चहा केला, कशाचा करू? बसल्या ऑर्डर सोरायला काय होतं? चहा आहे का? साखर आहे घरात? पत्ती आहे? कुणाच्या घरी जाऊ? 17 जागेवर गेलो, लोक बोलतात 20 आणि 30च्या मधलं अंतर एका माणसाने बघितलं आणि 1 तारखेला पगार घेऊन गेला घरी, खुर्चीवर बसला, बायको तिकून पळतच आली पाण्याचा तांब्या घेऊन, घ्या। कधी आलात? म्हणला आत्ताच। चहा करू का? म्हणला नको। कॉफी करू का? नको ग। पोहे करू का? म्हणला नको ना। म्हणले मग काय करू? म्हणला इथून काळं कर, दुसरं काय करू नको। म्हणला तू आलीस म्हणजे माझ्यासाठी नाही, पगारासाठी आलीस विचारला। बायका पोरं हे सगळे हिताला आडे, हितासाठी काय करायचं? हित ते करावे, देवाचे चिंतन 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 करून मन शुद्ध भावे।
शुद्ध भावे किंवा एक कविता असे 2 पाठ येतं. महाराज म्हणते देवाचं हित व्हायचं ना, मग भगवंताचं चिंतन करा आणि ते चिंतन याच जन्मात करता येतं. हा नरदेह पुन्हा मिळणार नाही. आता मिळालाय तो अचानक आलेला योग आहे. अवचित निधान लागले हाती, 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 अवचित निधान लागले हाती. गावी विपत्ती गर्भवात, गावी विपत्ती गर्भवात, आपुल्या हिताचे नव्हती माया, आपुल्या हिताचे नव्हती माया. गावी विपत्ती गर्भवात, गावी विपत्ती गर्भवात, आपुल्या हिताचे नव्हती माया. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात हित व्हायचे नामस्मरण याच जन्मात करतात. हा नरदेह पुन्हा मिळणार नाही. आता मिळालाय त्याचं कारण अवचित निधान. अवचित म्हणण्याचं कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. जास्त पुण्य झालं तर स्वर्गाची प्राप्ती आहे आणि पाप जास्त झालं तर नरकाला जावं लागतं. मग नरदेह कधी मिळतो? पाप पुण्य समान समे तईचं पाविजे कर्मभूमी. ज्या वेळेला पाप आणि पुण्य तंतोतंत सारखं होईल त्यावेळेला नरदेह मिळतो. मग असं होणार नाही. पुण्य तरी जास्त होईल नाही तर पाप तरी होईल. आणि असं होणं म्हणजे अचानक आलेला योग आहे. पावला हदे कागद आली आंधळ्याच्या टाळी जसा कावळा सापडावा. मग महाराज म्हणतात अचानक ही संधी मिळाली ना, हे ठेवा सापडल्या संधीचं सोनं करा आणि इथून जर त्याचा दुरुपयोग केला तर परिणाम भोगा. भोगा विपत्ती गर्भवास, गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. आणि ते किती दुःख आहे. आज आम्ही किती विनोद आणि प्रमाण देऊन पटवून दिलं तरी पटत नाही. हे त्याच वेळेला कळतं. मातेचा उदर कोरे पचोने विष्टेच्या दाथरे, उखडोने नवमासवरी जन्म जन्मने मरते, विष्टा लेप चौकडे नाके तोंडी क्रमिकिडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे, काय सांगू गर्वेची. हा जीव सारखे देवाची शरणांगती करतो. एका वेळा करे या दुःखाला करे, एका वेळा करे या दुःखाला करे. बरोबर जीव आईच्या उदरामध्ये असताना सारखी देवाची शरणांगती करतो. एक वेळ करी या दुःखा वेगळे. ऐका मायबापो, आईच्या उदरामध्ये दुःख आहे. जन्मताना स्वतः सुख नाही. मदाला समजते 9 मास कष्टला शे दाव्यानं प्रसूत झाले, येताची कर्मजाड तुझी मान अडकले. आपण बाळांपण म्हणतोच ना महाराज, लक्ष देऊ नका. त्याचा अर्थ त्यातच दाड्याला. बाळ अंत, जन्मला तर बाळ नाहीत अंत. विठ्ठल विठ्ठल. महाभाग आडवा जन्माला आला तर डॉक्टरच्या पाया पडावं लागतं. डॉक्टर साहेब म्हणतात पहिलं सांगा तुम्ही कोण आहेत ह्या बाईची पती आहेत.
कागद पेन तयार असतो संतोष महाराज. आणि ते पहिलं विचारते तुम्हाला लवकर निर्णय घ्या, मुलगा पाहिजे का पत्नी पाहिजे, दोन्ही मिळणार नाहीत. असा प्रसंग कोणावर येऊच नाही. आणि जर आलाच गोरे महाराज, जर आपल्याला विचारलं पत्नी पाहिजे का मुलगा पाहिजे, काय म्हणणार? लाजायचं नाही, मोठ्यानं सांगा. काय म्हणणार? पत्नी पाहिजे. पण मला वाटतं ठीक आहे, पण हा निर्णय आपल्या वेळेस आपल्या वडिलांनी घेतला असता तर मला नाही वाटत आज कीर्तनात दिसला असतो विठ्ठल विठ्ठल. बरं जाऊ द्या, जन्माल्यावर बी सुख नाही हो. एखाद्या माता भगिनीला मुलगा झाला का गल्लीतल्या सगळ्या म्हाताऱ्या गोळा होत्यात. आणि त्याला आंघोळ घालायसाठी पाणी तापलं का नाही बघण्यासाठी 80 वर्षाची निबर हाताची म्हातारी असते, जिने इष्टो हातात धरला तरी पोळत नाही. आणि ती हांड्यात हात घालून ती जरा कोमटच लाव जाळ लाव. आता म्हातारीला गरम लागणार पाणी काय त्या लेकराला गुदगुल्या करीत असेल होय. अहो काय हाल, इकडचा हात इकडं वाढायचा, इकडचा पाय पिळायचा आणि झोळीत नेऊन टाकायचं. म्हातारी म्हणते बघ कसं गप पडलंय, त्याला माहिती बॉम्बला होतं पुन्हा वडाताण होईल. याच्यापेक्षा गज बटलेलं काय वाईट आहे का? बरं हे काय एका जन्मापुरतं का? किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, एक किंवा कोटी कोटी. अहो रेल्वेला एसटीला थांबण्याकरता स्टेशन आहे, पण माणसाला विश्रांती नाही. क्षण एक तो नाही विसावा, 184 घेतल्या धावा, भोंड ते पाठी लागायला हवा, लागवागी नावा माझ्या मीपणा, किती या काळाचा सोसावा. हे सारखं यायचं जायचं चाव, यावे जावे पुढे ऐशेची कारण, भोगावे पतन नरकवास. याच्यातून मुक्त व्हायचं असेल त्याचा विचार याच जन्मात करा. तुका म्हणे धारी आठव याते, तुका म्हणे धारी आठव याते, तुका म्हणे धारी आठव याते, शारण शारण आठव याते, तुका म्हणे धारी 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 आठव याते. नाही तरी काही बरे नोहे, नाही तरी काही बरे नोहे, आपुल्या येतात नव्हते साया, आपुल्या येतात नव्हते साया सर. नाही तरी काही बरे नोहे, नाही आपुल्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे धरी आठवया देही, नाही तरी काही बरे नोहे. महाराज या जन्मात त्याचा विचार करा, कारण ही संधी पुन्हा नाही. आणि तुम्हाला सांगू, आम्ही हात जोडून पाया पडून सांगतो, आज जर तुम्ही ऐकले नाही तर वेळ निघून गेल्यावर पश्चाताप केल्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही. नाहीतरी स्वभावाचं लोकांचा आधी चुकी मग घडी आठवण, तुका म्हणे जन परिचय. आधी चुकते तर पुन्हा पश्चाताप, काय उपयोग आहे? एक माणूस गावात महिनाभर फिरत होता. आमचे अशोक भाऊ म्हणले महिना झालं गावात आहे, कामाला गेलं नाही. कमी केलं म्हणलं आपल्याला, नोकरून काढून टाकलं मालकाने. कारण काहीच नाही, ते तुझे मालक पागल आहेत का? कारण नसताना कमी करा. काय नाही म्हणले भाऊ, माझ्याकडून सामान्य गुन्हा घडला. काय घडलं? माशी मारली म्हणला मी. माशी मारल्यामुळं कमी केलं. म्हणले हो, माशी कुठं होती म्हणला? मालकाच्या गालावर होती म्हणला. आता थोबाड्यात दिली म्हण ना, माशी मारली. आता काय माणसं अरे आधी चुकायचं आणि पुन्हा पश्चाताप. आज तुम्हाला सांगू, आम्ही बोमलो विनोदाचे पुस्तकं, 200 गोष्टीचं पुस्तकं 32 वर्षापासून बघा ऐका. आज वाजत असे बोंब कोणी नाही कधी. आणि वेळ निघून गेल्यानंतर फायदा नाही ना. जाऊ द्या, एका माणसानं घरात अशी शिस्त लावली होती, जेवताना बोलायचं नाही, मौन धरणे चांगला नियम आहे. एक दिवस सण होता, पुरणपोळी भजे पापड आमटी सगळी फॅमिली जेवायला बसली. जेवण रंगात आलं. तेवढ्या त्याचं बारकं पोरगं म्हणता पप्पा पप्पा. त्याला राग आला, काय मूर्ख पोरगा आहे, जेवताना बोलायचं नाही. माहिती असताना सुद्धा बोंबल्याला काय झालं, त्यानं डोळे मोठे करून पोराकडे बघितले राग राग. त्यानं थोडं खाली बघितलं, जराशीक जर म्हणतो पप्पा. जेवण होईपर्यंत सहन केलं. जेवण संपल्यावर हात वगैरे धुतला, पोराला हाताला धरून हॉलमध्ये आणलं वडीत. म्हणले मूर्खा माहिती नाही तुला जेवताना बोलायचं नाही. काय झालं बोंबल्याला? सांग काय ते. भरपूर वेळ आहे मला ऐकायला. ते म्हणला पप्पा आता वेळ असून फायदा नाही ना. म्हणले का? म्हणला मग अशी तुम्ही आमटीबरोबर झुरळे पेले म्हणलं, म्हणून बोंबलत होतो म्हणला. आता तुला वेळ असून काय उपयोग? बोंबलत होतो तेव्हा ऐकलं नाही. आणि एक लक्षात ठेवा, गोष्टी हसण्यावरही न नका. एक ना एक दिवस असा येणार आपल्याला अध्यात्मशास्त्राला मानावं लागेल, इकडे यावंच लागेल. कारण मला हे म्हणायचं, इकडे यायचंच आहे, पण लई बेजारून येण्यापेक्षा आतापासून सावध व्हा.
एका माणसानं पूर्वीच्या काळामध्ये एसट्या कुठेतरी चालले होते, जी पण मोटरसायकल काही साधनं नव्हते. बाका श्रीमंतानं काय केलं, साधनं तर काही नव्हते, अशी पाळण्यासारखी पालखी केली होती. पालखी तो पालखीत बसायचा आणि त्याने एक पहिलवान नौकर ठेवला होता, कशाला याला डोक्यावर घेऊन फिरायला. ठीक आहे, आता औरंगाबादला जायचे, पैठणला जायचे, जालन्याला जायचे. मालक म्हणले मला जायचे बीडला. डोक्यावर घेऊन जायचं म्हणजे 2-3 दिवस आपले जाणे तरी जाते. सकाळच्या एसटीने जातो मी 5च्या, तू थांब घरीच. मग पालखी वाहणार नौकर थांबलं घरी, मालक गेले निघून. 9-10 वाजता काय झालं, घर मालकाची म्हैस सुटली गोट्यातली, दावत ओढून चालली पळून. ती मालकीन त्या नौकरांना म्हणते, मामा ती म्हैस बांधावर. म्हणला म्हशी बांधा नाही राहिलो, माझी बोली फक्त पालखी वाहणे. ती म्हणजे तुमच्या पाया पडते हो. 10 वेळेस पाया पडली बाई, ती नाही ऐकलं, म्हैस गेली निघून. आता बाई माणूस कुठं फिरण शिवारात. 5 वाजता मालक आला बीडवरून. ती म्हणली नौकर कुठला ठेवला का, तुम्ही बीडला निघून गेले. 10 वाजता मशीने दावत तोडले, याच्या समोरून पळून गेले. 10 बाऱ्या पाया पडले पण त्यांना बांधली नाही. म्हणला का बांधली नाही, आपली बोली नाही. म्हणला फक्त पालखी वाहणे. मालकानं पदशीर जेवण केलं आणि पालखीत बसला. ह्याला म्हणला घे डोक्यावर, चल. मला कुठं जायचं, म्हणला म्हैस बघायला. म्हणलं मेलो गाडी. आता मला ह्याला डोक्यावर घेऊन सगळ्या शिवारात फिरलं आणि ती मासाड बांधली. आता मला सांगा, त्याला हसू नका, तुमचं असं होणं म्हणून सांगायलो विठाल. म्हैस सुटल्या बांधा ना. तसं महाराज याच जन्मात त्याचा विचार करा. तो का म्हणे धरी आठवय्या देही, नाही तरी काही बरे नोहे. ऐका मायबापा हो, तुम्हाला सांगतो, आपला एक दिवस ठरलेला जाणून असं वागा. कारण आपल्याला एक दिवस मरायचं आहे. मग त्याच्यासाठी अगोदर परमार्थ करा. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ. करा भक्ती भाव धरा बळकाट, करा भक्ती भाव धरा बळकाट, करा भक्ती भाव धरा बळकाट, करा भक्ती भाव तन मन ध्यान लावूनी यांनी, तन मन ध्यान लावूनी यांनी, जरी करण्याचे बोल सेवक सज्जना हो मायबापो, लक्ष देऊ नका. जरी करण्याचे गोड शेवट का. मग काय करा, राम राम स्मरा. आधी काही लोक इंगळे महाराज आधी भजन करायचे, काय करायचे, लाने महाराज, आमचे दादा पाटील महाराज, हे महाराज लोक कीर्तनात सांगतात, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखान करुण्या मन शुद्ध भावे किंवा एक कविता असे 2 पाठ आहेत. महाराज म्हणते देवाचं हित व्हायचं ना, मग भगवंताचं चिंतन करा. आणि ते चिंतन याच जन्मात करतात. हा नरदे पुन्हा मिळणार नाही. आता मिळालाय तो अचानक आलेला योग आहे. अवचित निधान लागले हाती, 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 अवचित निधान लागले हाती.
अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात हित व्हायचे नामस्मरण याच जन्मात करतात. हा नरदे पुन्हा मिळणार नाही. आता मिळालंय त्याचं कारण अवचित निदान. अवचित म्हणण्याचं कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. जास्त पुण्य झालं तर स्वर्गाची प्राप्ती आहे आणि पाप जास्त झालं तर नरकाला जावं लागतं. मग नरदे कधी मिळतो? पाप पुण्य समान समे तईचं पाविजे कर्मभूमी. ज्या वेळेला पाप आणि पुण्य तंतोतंत सारखं होईल त्यावेळेला नरदे मिळतो. मग असं होणार नाही. पुण्य तरी जास्त होईल नाही तर पाप तरी होईल. आणि असं होणं म्हणजे अचानक आलेला योग आहे. पावला दे कागद आली आंधळ्याच्या टाळी जसा कावळा सापडावा. मग महाराज म्हणतात अचानक ही संधी मिळाली ना, हे ठेवा सापडल्या संधीचं सोनं करा आणि इथे येऊन जर त्याचा दुरुपयोग केला तर परिणाम भोगा. भोगा विपत्ती गर्भवास. गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल आणि ते किती दुःख आहे. आज आम्ही किती विनोद आणि प्रमाण देऊन पटवून दिलं तरी पटत नाही. हे त्याच वेळेला कळतं. मातेचा उदर कोरे पचोने विष्टेच्या दाथरे उखडोने नवमासवरी जन्म जन्मने मरते विष्टा लेप चौकडे नाके तोंडी क्रमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे काय सांगू गर्वेची. हा जीव सारखे देवाची शरणांगती करतो. एका वेळा या जीव आईच्या उदरामध्ये असताना सारखी देवाची शरणांगती करतो. एक वेळ करी या दुःखा वेगळे. ऐका मायबापो, आईच्या उदरामध्ये दुःख जन्मताना स्वतः सुख नाही. मदालसा म्हणते नवमास कष्टला शे दाव्यानं प्रसूत झाले येताची कर्मजाड तुझी मान अडकले. आपण बाळांपण म्हणतोच ना महाराज, लक्ष देऊ नका. त्याचा अर्थ त्यातच दाड्याला बाळ अंत जन्मला तर बाळ नाही अंत. विठ्ठल विठ्ठल. महाभाग आडवा जन्माला आला तर डॉक्टरच्या पाया पडावं लागतं. डॉक्टर साहेब म्हणतात पहिलं सांगा तुम्ही कोण आहेत ह्या बाईची पती आहेत. कागद पेन तयार असतो संतोष महाराज. आणि ते पहिलं विचारते तुम्हाला लवकर निर्णय घ्या, मुलगा पाहिजे का पत्नी पाहिजे, दोन्ही मिळणार नाहीत. असा प्रसंग कोणावर येऊच नाही. आणि जर आलाच गोरे महाराज, जर आपल्याला विचारलं पत्नी पाहिजे का मुलगा पाहिजे, काय म्हणणार? लाजायचं नाही, मोठ्यानं सांगा. काय म्हणणार? पत्नी पाहिजे. पण मला वाटतं ठीक आहे, पण हा निर्णय आपल्या वेळेस आपल्या वडिलांनी घेतला असता तर मला नाही वाटत आज कीर्तनात दिसला असतो. विठ्ठल विठ्ठल. बरं जाऊ द्या, जन्माल्यावर बी सुख नाही हो. एखाद्या माता भगिनीला मुलगा झाला का गल्लीतल्या सगळ्या म्हाताऱ्या गोळा होत्यात आणि त्याला आंघोळ घालायसाठी पाणी तापलं का नाही बघण्यासाठी 80 वर्षाची निबर हाताची म्हातारी असते, जिने इष्टो हातात धरला तरी पोळत नाही. आणि ती हांड्यात हात घालून ती जरा कोमटचे लाव जाळ लाव. आता म्हातारीला गरम लागणार पाणी काय त्या लेकराला गुदगुल्या करीत असेल होय. अहो काय हाल, इकडचा हात इकडे वाढायचा, इकडचा पाय पिळायचा आणि झोळीत नेऊन टाकायचं. म्हातारी म्हणते बघ कसं गप पडलंय, त्याला माहिती बॉम्बला होतं पुन्हा वडाताण होईल. याच्यापेक्षा गज बटलेलं काय वाईट आहे का? बरं हे काय एका जन्मापुरतं का? किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, एक किंवा कोटी कोटी. अहो रेल्वेला एसटीला थांबण्याकरता स्टेशन आहे, पण माणसाला विश्रांती नाही. क्षण एक तो नाही विसावा, 184 घेतल्या धावा, भोंड ते पाठी लागायला हवा, लागवागी नावा माझ्या मीपणा, किती या काळाचा सोसावा. हे सारखं यायचं जायचं चाव, यावे जावे पुढे ऐशेची कारण, भोगावे पतन नरकवास. याच्यातून मुक्त व्हायचं असेल त्याचा विचार याच जन्मात करा. तुका म्हणे धारी आठव याते, तुका म्हणे धारी
विठ्ठलाच्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे धरी आठवया देही, नाही तरी काही बरे नोहे. महाराज या जन्मात त्याचा विचार करा, कारण ही संधी पुन्हा नाही. आणि तुम्हाला सांगू, आम्ही हात जोडून पाया पडून सांगतो, आज जर तुम्ही ऐकले नाही तर वेळ निघून गेल्यावर पश्चाताप केल्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही. नाहीतरी स्वभावाचा लोकांचा आधी चुकी मग घडी आठवण, तुका म्हणे जन परिचय. आधी चुकते तर पुन्हा पश्चाताप, काय उपयोग आहे. एक माणूस गावात महिनाभर फिरत होता. आमचे अशोक भाऊ म्हणले, महिना झालं गावात आहे, कामाला गेलं नाही. कमी केलं म्हणलं आपल्याला, नोकरून काढून टाकलं मालकाने. कारण काहीच नाही, ते तुझे मालक पागल आहेत का, कारण नसताना कमी करा. काय नाही म्हणले भाऊ, माझ्याकडून सामान्य गुन्हा घडला. काय घडलं, माशी मारली म्हणला मी. माशी मारल्यामुळं कमी केलं. म्हणले हो, माशी कुठं होती म्हणला, मालकाच्या गालावर होती म्हणला. आता थोबाडेत दिली म्हण ना, माशी मारली. आता काय माणसं आहेत. अरे आधी चुकायचं पुन्हा पश्चाताप. आज तुम्हाला सांगू, आम्ही बोमलो विनोदाचे पुस्तकं, 200 गोष्टीचं पुस्तकं 32 वर्षापासून बघा, ऐका. आज वाजत असे बोंब कोणी नाही कधी. आणि वेळ निघून गेल्यानंतर फायदा नाही ना, जाऊ द्या. एका माणसानं घरात अशी शिस्त लावली होती, जेवताना बोलायचं नाही, मौन धरणे चांगला नियम आहे. एक दिवस सण होता, पुरणपोळी भजे पापड आमटी सगळी फॅमिली जेवायला बसली. जेवण रंगात आलं, तेवढ्या त्याचं बारकं पोरगं म्हणता, पप्पा पप्पा. त्याला राग आला, काय मूर्ख पोरगा आहे, जेवताना बोलायचं नाही, माहिती असताना सुद्धा बोंबल्याला. काय झालं, त्यानं डोळे मोठे करून पोराकडे बघितले, राग त्यानं थोडं खाली बघितलं, जराशीक जर म्हणतो पप्पा. जेवण होईपर्यंत सहन केलं. जेवण संपल्यावर हात वगैरे धुतला, पोराला हाताला धरून हॉलमध्ये आणलं वडीत. म्हणले, मूर्खा माहिती नाही तुला जेवताना बोलायचं नाही, काय झालं बोंबल्याला, सांग काय ते. भरपूर वेळ आहे मला ऐकायला. ते म्हणला, पप्पा आता वेळ असून फायदा नाही ना. म्हणले का, म्हणला मगाशी तुम्ही आमटीबरोबर झुरळे पेले म्हणलं, म्हणून बोंबलत होतो म्हणला. आता तुला वेळ असून काय उपयोग, बोंबलत होतो तेव्हा ऐकलं नाही. आणि एक लक्षात ठेवा, गोष्टी हसण्यावरी न नका. एक ना एक दिवस असा येणार, आपल्याला अध्यात्मशास्त्राला मानावं लागेल, इकडे यावंच लागेल. कारण मला हे म्हणायचं, इकडे यायचंच आहे, पण लई बेजारून येण्यापेक्षा आतापासून सावध व्हा. एका माणसानं पूर्वीच्या काळामध्ये एसट्या कुठेतरी चालू होते, जी पण मोटरसायकल काही साधनं नव्हते. बाका श्रीमंतानं काय केलं, साधनं तर काही नव्हते, अशी पाळण्यासारखी पालखी केली होती. पालखी, तो पालखीत बसायचा आणि त्याने एक पहिलवान नौकर ठेवला होता, कशाला, याला डोक्यावर घेऊन फिरायला. ठीक आहे, आता औरंगाबादला जायचे, पैठणला जायचे, जालन्याला जायचे. मालक म्हणले मला जायचे बीडला. डोक्यावर घेऊन जायचं म्हणजे 2-3 दिवस आपले जाण्या येते जाते. सकाळच्या एसटीने जातो मी 5च्या, तू थांब घरीच. पालखी वाहणार नौकर थांबलं घरी, मालक गेले निघून. 9-10 वाजता काय झालं, घर मालकाची म्हैस सुटली गोट्यातली, दावत ओढून चालली पळून. ती मालकीन त्या नौकरांना म्हणते, मामा ती म्हैस बांधा बरं. म्हणला म्हशी बांधा नाही राहिलो, माझी बोली फक्त पालखी वाहणे. ती म्हणजे तुमच्या पाया पडते हो. 10 वेळेस पाया पडली बाई, ती नाही ऐकलं, म्हैस गेली निघून. आता बाई माणूस कुठं फिरण शिवारात. 5 वाजता मालक आला बीडवरून. ती म्हणली, नौकर कुठला ठेवला का, तुम्ही बीडला निघून गेले. 10 वाजता मशीने दावत तोडले, याच्या समोरून पळून गेले. 10 बाऱ्या पाया पडले पण त्यांना बांधली नाही. म्हणला का बांधली नाही, आपली बोली नाही म्हणला, फक्त पालखी वाहणे. मालकानं पदशीर जेवण केलं आणि पालखीत बसला. ह्याला म्हणला घे डोक्यावर, चल मला कुठं जायचं, म्हणला म्हैस बघायला. म्हणलं मेलो गाड्या आता मला. ह्याला डोक्यावर घेऊन सगळ्या शिवारात फिरलं आणि ती मासाड बांधली. आता मला सांगा, त्याला हसू नका, तुमचं असं होणं म्हणून सांगायलो विठाळ. म्हैस सुटल्या बांधा ना. तसं महाराज याच जन्मात त्याचा विचार करा. तुका म्हणे धरी आठवया देही, नाही तरी काही बरे नोहे. ऐका मायबापा हो, तुम्हाला सांगतो, आपला एक दिवस ठरलेला जाणून असं वागा, कारण आपल्याला एक दिवस मरायचं आहे. मग त्याच्यासाठी अगोदर परमार्थ करा. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ. करा भक्ती भाव धरा बळकाट, करा भक्ती भाव धरा बळकाट, करा भक्ती भाव धरा बळकाट, करा भक्ती भाव धरा बळकाट. तन मन ध्यान लावून यांनीच, तन मन ध्यान लावून यांनी
मन मंदिरा गजर भक्तीचा